कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून वाहतूक करणं धोकादायक बनतंय। त्यामुळे खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी आज काँग्रेसच्या वतीनं एकाच वेळी 81 प्रभागात आंदोलन करण्यात आलं। त्यानुसार कदमवाडीमधील महादेव मंदिराजवळ आणि कावळा नाका इथं आंदोलन करण्यात आलं। महादेव मंदिराजवळ रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी घालून वृक्षारोपण करण्यात आलं, तर कावळा नाका इथल्या छत्रपती ताराराणी चौकात निदर्शनं करण्यात आली। यावेळी खड्ड्यात खड्डे चोहीकडे 100 कोटी गेले कुठे, रस्ते गेले खड्ड्यात, सरकारचे इव्हेंट मात्र दणक्यात, घोषणांचा पाऊस, खड्ड्यांचा महापूर, खड्ड्यात बुडालेलं आपलं कोल्हापूर, टॅक्स भरायचा, फाळा भरायचा, वरून खड्ड्यांचा त्रास सहन करायचा, आदी घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला। यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। कोल्हापूरला खड्ड्यामध्ये घालून गेल्या 2 वर्षामध्ये प्रशासनानं कोल्हापूरच्या रस्त्याची चाळण केलेली आहे आणि कोल्हापूरचे तथाकथित नेते रस्त्यासाठी 100 कोटी आणलं म्हणून जाहिरात करतात, पण ते खड्डे सगळीकडे आहेत। तर आमचा सवाल आहे, मग हे 100 कोटी गेले कुणीकडे? त्यामुळं आज या प्रशासनाचा आणि 100 कोटी आणून जाहिरात करणाऱ्या तथाकथित नेत्यांचा आणि त्या प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये 81 प्रभागामध्ये एकाच वेळी या प्रशासनाचं निषेध आंदोलन आपण करीत आहोत। वाहतुकीला अडथळा न आणता आणि नागरिकांना कोणताही त्रास न देता हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात माजी महापौर भीमराव पवार, माजी नगरसेवक राजू लाटकर, तानाजी कुंभार, रंगराव देवणे, तात्या पाटील, अनिल कारंडे, संपत चौगले, निलेश भोसले, दीपक शेळके, अजित गुरव, बाजीराव जाधव, शिवाजी कांबळे, विकी घाटगे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रियाज सय्यद, सत्यजित शेजवळ, उज्ज्वला चौगले, मीना शेजवळ, उदय फाळके, प्रदीप ठाकरे, महेश जाधव, दशरथ कांबळे, विशाल चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। दरम्यान ऐतिहासिक बिंदू चौकात सदानंद दिघे, गणी आजरेकर, देवानंद मुजावर, मुन्ना शेख, विकी पंडित, जावेद महात, शाकीर शेख, निलेश भोसले, अशफाक आजरेकर यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं। यावेळी रस्त्याच्या दुरवस्थेवर भाष्य करणारे आंदोलकांनी हातात घेतलेले फलक सर्वांचं लक्ष वेधत होते। आंदोलकांनी रस्त्यावरील खड्ड्यांना श्रद्धांजली वाहिली। कोल्हापूरच्या जनतेनं मताच्या रूपानं कंत्राटदार सरकारला खड्ड्यात घाला असं आवाहन आंदोलकांनी केलं। सतेज पाटील यांचा आदेश मानून या प्रभाग क्रमांक 26 मध्ये माननीय आजरेकर कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज निदर्शनं करण्यात येत आहेत। खरं तर हे कंत्राटदारांचं सरकार आहे। सरकार हे कंत्राटदाराचं असल्या कारणानं रस्त्यामध्ये खड्डेच उदाहरणच बघायला गेलं तर माननीय आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कंत्राट दिल्यामुळं या ठिकाणी कोसळलेला आहे। हे कंत्राटदार सरकार असंच राहिलं तर आपल्याला खड्ड्यात घालेल। तर आपण एकच काम करूया, या सरकारला खड्ड्यात घालायसाठी याच खड्ड्यामध्ये मताच्या रूपानं आपण खड्ड्यात घालून त्यांना जमीनदोस्त करून टाकूया। दरम्यान मिरजकर तिकटी मार्गावर मुख्यमंत्र्यांचा लाडका खड्डा असा फलक झळकवत आर.डी. पाटील, अक्षय शेळके, जयकुमार शिंदे, सुशांत पवार, सुनील पाटील, सुशांत चव्हाण, दीपक थोरात, श्रीकांत माने, आदित्य पाटील, सुरेश साबळे, जयकुमार शिंदे, शुभम पाटील, संदीप पवार, तेजस चव्हाण, प्रणव जोशी यांनी महायुती सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या। यावेळी पाठीच्या कण्याच्या प्रतिकात्मक छायाचित्राला आंदोलकांनी श्रद्धांजली वाहिली।